तर शाळेतून पोरं जात होते घरी, तुमचा भाऊ जात होता आज सिलेंडर भरण्यासाठी. राम राम मित्रांनो, मी तुमचा मित्र अमोल आणि तुम्हाला तर मालूम आहे आपल्या मागे कामं चालूच राहतात. आपल्याला सकाळूनच लागलो ते सिलेंडर भरण्याचं काम, त्याच्यासाठी आलो होतो मी शेंदुर्णी. तुम्हाला तर मालूम आहे आपण एक कामासाठी तर कधीच शेंदुर्णी येत नाही. शेंदुर्णी मध्ये आला आणि सर्वात पहिले देऊन पोहोचला रंगश्रीवरती, कारण आपल्या गाडीवर एक मोठा स्क्रॅच पडून गेलेला होता. हे तुम्ही बघू शकता. दुकानात आला आणि लगेच विचार करायला लागला याच्यावर नेमका लावा काय, तर त्या काकांनी सांगले याच्यावर आपण स्माइली चिपकावून देऊ. लगेच मशीनीमध्ये टाकलं रेटेम आणि आपली स्माइली बनवून एकदम रेडी झाली होती. 2 मिनिटांमध्ये घेतली स्माइली बनवून आणि आले आपल्या गाडी पैसे लगेच आपल्या गाडीवरती चिपकावून दिली. आता स्क्रॅचेस दिसणार नाही. आणि एकदा पाहूनच घ्या तुम्ही स्माइली किती खतरनाक दिसती. आणि स्माइली चिपकून मी निघाला डायरेक्ट आपलं सिलेंडर भरण्यासाठी. आपण त्या कामासाठी आले, ते काम आपलं राहूनच गेलं होतं. आणि ठेवून बघितलं तर डायरेक्ट दुकानच बंद होतं. थोडा वेळ तिथे बसला, त्याच्यानंतर उघडली गॅस एजन्सी, तिथून घेतली आपली पावती, निघाला डायरेक्ट सिलेंडर घ्यासाठी. सिलेंडरच्या गाडी पैसे आपलं जुनं सिलेंडर तिथे देऊन दिलं. त्याच्यानंतर घेतला आपण नवीन सिलेंडर, निघाला आपल्या घराकडे. घराकडे जाण्याच्या पहिले तर आला मी या गॅरेज वरती, कारण आपल्याला पॉलिश घ्यायची होती आपल्या गाडीसाठी. पॉलिश घेऊन मी निघालो होता घराकडे. आपल्या गावाच्या रोडाचं चालू होतं वो काम एकदम खतरनाक मध्ये. तर तुम्ही एकदा पाहूनच घ्या किती खतरनाक रोड करून ठेवले. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. करून घ्या तुमच्या मुला पटकन फॉलो.